किती आणि अजून आपल्याला अजून थोडं काही गोष्टी राहिलेल्या त्या एक आपल्याला बाजार कट्टा आहे तिथं नगरपालिकेसमोर आणि गार्डन म्हणजे तिथं एक बगीचा चांगल्या प्रकारचा साधारण त्या कामाला 30-40 कोटी रुपये लागतील माझी सेपरेटल्या शहरासाठी सेपरेटल्या अजून एकच मिनिट फक्त त्यामुळे शहरासाठी आपण सगळ्यांनी हा काय सुनेत्रा पवार आज मंचावर दिसले त्यांचे पोस्टर देखील इंदापुरात झळकले भावी खासदार असणार आहेत राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व जे निर्णय घेतात ते अजितदादा पवार साहेब घेतात त्यामुळे अजितदादा पवार साहेब सांगतील तो आमचा उमेदवार असेल अजून तर अधिकृत काय झालेलं नाही त्यामुळे पण अजितदादा पवार साहेब सांगतील तो आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार असेल आणि त्याप्रमाणे आम्ही निश्चित प्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करतील कार्यकर्ते काम करतील आज मंचावर सुनेत्रा पवार दिसलेले आहेत अजित पवारांबरोबर आणि आज लोकसभेचं रँचिंग देखील नाही यापूर्वी पण त्या सुनेत्रा पवार आपल्या मंचावरती नेहमी येतात इंदापूरकरांचा असं काय वेगळा कार्यक्रम असला तर त्यांना जर बोललो तर ते येतात आणि ते आलेले आहेत शेतकरी मेळावा हा आगळा वेगळा होता आज आपण पाहिलेलं आहे की आज जय पवार देखील या प्रेक्षक म्हणून खाली बसले होते काय सांगाल इंदापूरच्या आमदार शेवटी कुठल्याही युवकांचं अट्रॅक्शन असतं आणि ते इंदापूरला आज मेळावा आहे शेतकरी मेळावा आहे त्या निमित्तानं आज इंदापूरला कार्यक्रम आहे त्यामुळे ते युवकामध्ये सगळ्यांच्या ओळखी करायला ते नवीन आहेत ते तसे बाहेर परदेशामध्ये जास्त असतात त्यामुळे ते आज इथं इंदापूरच्या युवकांच्या ओळखी करण्यासाठी आलेले असावेत आणि शेवटी युवक असतोच ना शेवटी ते रक्त वेगळं असतं त्यामुळे ते युवकांच्या मध्ये मिसळण्यासाठी आलेले आहेत इंदापूरला आमच्यात तुम्ही भांडण मिटणं काय लावू नका आमचं युतीचं राज्य ठीक आहे कालपर्यंत झालं असेल त्यांच्याकडून काय आरोप झाले असतील आमच्याकडून काय आरोप झाले असतील इथनं पुढे आपल्याला युतीचा उमेदवार इथं निवडून आणायचा आहे त्यामुळं त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आता त्यांच्यावरती बोलू नये त्यांनी ठीक आहे टाळी एक हाताने वाजत नाही टाळ्या 2 हाताने वाजतात त्या टाळ्या वाजल्या असतील ठीक आहे झालं गेलं विसरून लोकसभेला आपल्याला काही करून युतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे 100% तुम्ही म्हणता ते काही चुकीचं नाही झालं कुठेतरी गावगट्टा आहे गावात भांडण आहे 2 पार्ट्या जी आहेत ते 2 पार्ट्या 2च आहेत त्या 2च तालुक्यात तिसरी पार्टी नाही याच आहे एक तर बीजेपी आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळं भांड्याला भांडं वाचतं गावातली ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल त्यामुळे काही गोष्टी झाल्या असतील परंतु इथनं भविष्यामध्ये सगळेजण एकत्र येऊन लोकसभेच्या उमेदवाराला सगळेजण एकत्र येऊन काम करतील आणि आम्ही होऊन आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की थोडं सबरून घ्या उद्या विधानसभेचं काय होईल झडपीचं काय होईल नगरपालिकेचं काय होईल जेव्हा तेव्हा बघून घेऊया पण आत्ताची निवडणूक लोकसभेची आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तरुणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची त्यामुळं युतीच्या उमेदवाराला निवडून द्यायसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो त्यामुळं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे शेवटी राजकारणामध्ये ह्या गोष्टी असतात आणि हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे आणि शेवटी भाजप आज लोकसभेमध्ये त्यांना पण नरेंद्र मोदी साहेबांना पण त्यांचं हातबळ सगळ्याची गरज आहे त्यामुळं ते जरी काय झालं असलं तर ते विसरतील ठीक आहे 100% काय त्यात विसरणार नाहीत पण त्यामध्ये चांगला सुधारणा करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू तुम्ही आता बोललात की इंदापूर तालुक्यामध्ये 2च पार्ट्या शिल्लक आहेत इथं शरद पवार गटाचं अस्तित्व नाही असं म्हणतात नाही मी तसं म्हणलेलो नाही तसं म्हणलं 2 पार्ट्या महत्त्वाच्या आहेत गावागावात 2 पार्ट्यामध्ये तुल्यबळ पार्ट्या 2 गटामध्ये ग्रामपंचायतीला सोसायटीला ह्या गटामध्येच दोघांचंही होतं त्यामुळे ह्या 2 पार्ट्या मी तिसऱ्या पार्टीबद्दल कोणाचा अनादर केलेला नाही आणि करणार पण नाही त्यामुळे असं काय विषय तो नाही आहे परंतु निश्चित प्रकारे मला तुम्हाला एवढं सांगायचं की आज इंदापूर शहरवासियांना तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इंदापूर शहरामध्ये एवढा मोठा निधी आज तुम्हाला कधी आलेला नव्हता आणि दादा शिरसोडी पूल जर हा शिरसोडी कुगाव जर पूल झाला तर व्यापाऱ्यांचं 5 पट उत्पन्न वाढेल इंदापूर शहराचे आणि एवढं काही केलं तर इंदापूर तालुक्यामध्ये उजेड आहे सगळा करमाळा बाकी तालुका सगळी मोठी बाजारपेठ इथल्या शेतकरी इथल्या जमीन इथं प्रत्येकाला मार्केट ह्याचं सगळंच वाढणार आहे त्यामुळे आज दादांनी जी घोषणा केली शिरसोडी कुगाव पुलाची दादांची उजनीच्या घोषणा केली ती एक ऐतिहासिक घोषणा आहे साधारण त्याला 300-350 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि ती घोषणा केल्याबद्दल खरंच माझ्या इंदापूर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं खूप मोठा विषय आहे त्यामुळे खूप तालुक्यामध्ये खूप फरक पडणार आहे शहरामध्ये खूप फरक पडणार आहे त्यामुळे दादांचं जेवढे मानावे तेवढे आभार आहेत दुसरा विषय 150 कोटी रुपये आपल्या शहराला दिले डीपी रोड आणि आपल्या गटर योजनेसाठी दिले ते एक महत्त्वाचा निर्णय इंदापूर शहराची ओळख आपल्याला पुसायची इंदापूरच्या दृष्टिकोनातून आजचे दोन्ही निर्णय खूप ऐतिहासिक आहेत आणि अजूनही आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे माझ्याकडून मगाशी लाकडी लिंबोडीचं राहिलं खरं लाकडी लिंबोडी योजना खरं तर माझ्या दादांनी ती भाषणात उल्लेख केला हे खूप मोठी योजना की जो जिरायत पट्टा होता जिथं पाहुणाराळा पण त्या लोकांच्या दारात जात नव्हता
तिथे एक ती योजना जर त्याचं काम सुरू झालेलं आहे, ती जर योजना पाणी जर ती कार्यान्वित झाली तर लोकांच्या शेतामध्ये एक आमूलाग्र त्या परिसरामध्ये बदल होणार आहे आणि त्याचा फायदा निश्चित माझ्या इंदापूरवासियांना होणार आहे. आणि एक मी नशीबवान आहे, मी भाग्यवान आहे हे काम करताना तालुक्याचा आमदार म्हणून, एक पालकमंत्री म्हणून अजितदादा, अर्थमंत्री म्हणून अजितदादा यांनी या कामी खूप मोठं सहकार्य केलं. त्या बाबतीत त्यांचं निश्चित जेवढं आभार मानतो तेवढं. गेल्या काही दिवसापासून इंदापूरचा जर विषय आला तर विकास निधी कुणी आणला याच्यावरून तुमच्यात चढाओढ आहे. अर्थात ते दोन्ही बाजूने तुमच्याकडून असून किंवा त्यांच्याकडे बाजूने एकाची बाब ठीक आहे. आता ऐका ना, आता एक मिनिट माझा प्रश्न तरी पूर्ण होता मामा की नेमकं ह्यात तुम्ही श्रेयवाद कसं म्हणजे घेण्याचं मागचं कारण काय आणि यातनं तोडगा कसा काढणार आहे? कुठे श्रेयवाद कुठं आज काय आजचं नाही, हे आजचं झालं, इथून मागचा प्रत्येक जो निधी हो आहे का, त्याच्यावर उतरलंय आणि जिथं लोकसभेच्या ऐका ना, तुम्ही जिथं आता जिथं एक मिनिट तुम्ही ऐका ना, तुम्ही जिथं तिथं राजकारण आपण जर केलं तर ते होणार नाही. आमच्या गावातल्या लोकांना, गरीब माणसाला माहित आहे इथं कुणी फुशारकी मार, कुणी निधी कुणी आणलाय, तेव्हा त्या लोकांना माहिती. तेव्हा त्याबद्दल आता मला वेगळं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. इंदापूरची जनता खूप हुशार आहे, इंदापूरची माणसं खूप हुशार आहेत. त्यामुळे या बाबतीमध्ये आम्हाला काय सांगायचं नाही. ठीक आहे, कोणाला श्रेय वाढायचा हा विषय नाही किंवा कोणाचा विषय नाही. त्यामुळं त्या बाबतीमध्ये मी आज कुठलाही उल्लेख करणार नाही. ही निवडणूक कुठेतरी तुम्ही सांगून कुठेतरी एखादी त्याला कुठेतरी ही लागू नाही, कुठं काय करता नाही, कुठं त्याला एक वेगळी प्रकारची आपण घडीवर काय म्हणू दादांच्या भाषेमध्ये ठिणगी एक मिनिट ठिणगी पडू नये ही काळजी आम्ही घेतोय. आपल्याला लोकसभा युतीचा उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आणायचा आहे. त्यामुळे कुणी काही किती जरी काय म्हटलं, आमचा युतीचा उमेदवार चांगल्या प्रकारचं मत इंदापूर तालुक्यात कसं मिळेल हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. वेळ पडली तर शेवटी आम्हाला कुठं मागं पुढं सरायची निवडणुकीमध्ये थोडं असं मग तुम्ही जसं म्हणला तसं शेवटी एखाद्या घरचं लग्न असल्यानंतर थोडं घरच्या वाढप्याने थोडं मागं पुढं सरायचं असतं, थोडं हे करायचं असतं. ती भूमिका ही आमची निश्चित प्रकारे राहणार आहे. काल परवापर्यंत तुम्ही म्हणला त्यांनी टीका केली, श्रेयवाद घेतला. ठीक आहे, ते काल रात्री दोन्ही बाजूने त्यांनी घेतला, आम्ही घेतला. त्यामुळे ते दोन्ही घेतला, ते झालं गेलं, ह्याला मिळालं. आजपासून नवीन आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता ना निधी कोणी आणला, श्रेयवाद वगैरे काय नाही, ते तिथल्या जनतेला माहिती. त्यामुळे ती काय अधिक खुलासा करायची किंवा कोणाची काही गरज नाही. परंतु ठीक आहे, त्याचा विषय आता संपलेला आहे. आम्हाला सगळ्याला एकत्र काम करायचं. एक मिनिट शेवटचा प्रश्न. तुम्ही सातत्याने सांगताय लोकसभा, परंतु उमेदवार कोण असणार एकदा जाहीर करून टाका की तुमच्यापर्यंत तरी पोहोचलंच असेल ते आतापर्यंत. कारण घड्याळाचं बटन दाबा सांगितलंय त्यावर एक मिनिट पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? अजितदादांनी सांगितलं एक मिनिट टिंगरे साहेब, पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? उमेदवार हा घड्याळाचा चिन्हाचा असणार. बस एवढंच. उमेदवार ऐका, अजिबात बोलणं झालेलं नाही. उमेदवार घड्याळाचं ऐका ना, तुम्हाला कळलं कुठं बसतो मी? खाली बसतोय राव तिकडं हे ऐका ना. त्यामुळे खाली ज्यांच्याशी बोलणं झालं त्यांना तुम्ही जर थोडं विचारलं तर हे कसं असतं, जिल्हा कमिटी, राज्य कमिटी, अजितदादा ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. त्यामुळं दादा ठरवतील तो उमेदवार, दादा ठरवेल. आमचं म्हणणं एकच आहे, फक्त आपल्याला दुसरं काय बघायचं नाही, आपल्याला घड्याळाला बटन दाबायचे, मग ते ठरवतील. धन्यवाद. एक मिनिट शेवटचा प्रश्न. मराठा समाजाचा प्रश्न आरणीवर आलेला आहे. असं तुमची पण इच्छा आहे. आता अजितदादा जे पक्षाध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवा, एकामेकाच्या कार्यालयात जा. भरणे मामा हर्षवर्धन पाटलांच्या कार्यालयात जाणार का? समन्वय बैठक कधी तुमची? नाही, ज्यावेळेस समन्वयाची बैठक असेल, ज्यावेळेस माझा पक्ष मला आदेश देईल त्या टायमाला 100% का जाऊ नये, का वावग येतात का जाऊ नयेत, 100% जाणार. चला बाबा, मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. आज जरांगे पाटील म्हणतात की आज शेवटची बैठक कसं बघताय या बाबतीमध्ये? ऐका ना, या बाबतीमध्ये वरिष्ठ आमचं त्यांच्याशी चर्चा करून आहेत. वरिष्ठांची त्यांच्या जरांगे पाटलांशी चर्चा चालू आहे. जरांगे पाटलांना 100% त्या बाबतीमध्ये त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण कोर्टामध्ये कसं टिकल त्यासाठी त्यांना समजवण्याचा प्रयत्न हा शासनाच्या वतीने सुरू आहे. पण निश्चित प्रकारे जरंगे साहेब त्यांना जर ते व्यवस्थित जर त्यांना पटलं त्यात त्यांना समजवण्यामध्ये जर आमचे जे काय चर्चा चालली त्यांच्या वाटाघाटी चालले आहेत त्यात त्यांना यश येईल. आणि जरंगे साहेब नक्की ह्याला हा जो सरकार निर्णय घेतलेला आहे सरकारच्या निर्णयाच्या बरोबर जरंगे साहेब म्हणजे त्यांनी राहतील असं मी म्हणणार नाही, पण त्या बाबतीत त्यांच्यामध्ये नक्की त्यांना त्यात समजून सांगितलं जाईल. सरकार फसवणूक करते का एकंदरीच्या पद्धतीने चालले, कारण सातत्यानं आरोप होते जरांगे पाटील आता फसून एक मिनिट ऐका ना, सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की पाठीमागे सुद्धा मराठा आरक्षण धोरण आपलं 10% मंजूर केलं होतं. त्यामध्ये हायकोर्टाने मंजूर केलं, परंतु सुप्रीममध्ये त्याला चॅलेंज दिलं गेलं होतं. आणि सुप्रीममध्ये जे काय उणिवा त्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढल्या होत्या त्या सुप्रीमच्या आता उणिवा आपण सगळ्या पूर्ण शासनाच्या वतीने पूर्ण केले आहेत. त्यामुळे नक्की हे आरक्षण जे दिलेलं आहे हे आरक्षण टिकल ही 100% आपल्या सगळ्यांना त्याची खात्री आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.